श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पितृपक्षामध्ये गाईला खाऊ घाला एक वस्तू, कारण पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होत असतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला पितृपक्ष जे आहे तर ते संपत असते। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अतिशय अत्यंत विशेष महत्त्व असते। या काळात आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजन जे आहे तर ते केलं जातं। त्याचप्रमाणे तर काही उपाय सेवा देखील केल्या जातात। तर या उपायाने आपला पितृदोष नाहीसा होतो आणि पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो। त्यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचं पूजन जे आहे तर ते तिथीनुसार केलं जातं। असं म्हटलं जातं की या काळामध्ये आपले पितर जे आहेत तर ते आपल्याकडे जेवण्यासाठी येत असतात। त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितर प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावरती कृपा करतात। यामुळे आयुष्यात शांती येते असं देखील म्हटलं जातं। पितृपक्ष ज्यावेळी सुरू होणार आहे या काळामध्ये पितृपक्ष जेव्हा सुरू होणार आहे त्या काळामध्ये कोणते उपाय करावे, त्याचबरोबर पितृपक्ष कधी सुरू होणार आहे, पितृपक्षामध्ये तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरी फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे। यामुळे काय होईल तर घरातील पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन सुखी संसाराचे आशीर्वाद देतील, मुलांच्या अडचणी संपतील, आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि अडकलेली कामे जी आहे तर ती मार्गी लागतील। घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेल। घरातील वादविवाद, भांडणे, कटकटी ह्या ज्या आहेत तर त्या कायमच्या दूर होतील। अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो 7 सप्टेंबरला होणार आहे आणि पितृपक्षाची समाप्ती ही आश्विन कृष्ण पक्ष अमावास्येच्या दिवशी म्हणजेच रविवारी 21 सप्टेंबर या दिवशी होणार आहे। पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात। यामुळे आपल्या कुटुंबावरती पितरांची कृपा राहते आणि पितृदोष देखील नाहीसा होतो। अशी मान्यता आहे की पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा। यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या जसं की पुरी, चपाती, खीर, काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार जो नैवेद्य आहे तर तो बनवत देखील असतात आणि पितरांना जेवण्यासाठी देतात। पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केलं जातं। ब्राह्मणांना बोलून आपल्या पितरांची पूजा, सेवा, तर्पण या काळामध्ये केली जाते। पितृशांती करण्यात येते। पितरांचे पिंडदान देखील या काळामध्ये केलं जातं। त्याचप्रमाणे यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात। असं म्हणलं जातं की पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात तुम्ही रोज तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता। त्याचप्रमाणे नियमित 7 किंवा 11 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालाव्या। यामुळे देखील पितृदोष हा कमी होतो। पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावं, असं केल्याने आपले सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात। कारण आपले पुत्र हे आपले पितर जे आहेत तर ते कोणत्याही पक्षाच्या स्वरूपामध्ये येऊन ते खाऊन जाऊ शकतात। यामुळे पक्ष्यांना, जनावरांना चारा तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता। त्याचबरोबर गाईला देखील अनेक जण या काळामध्ये नैवेद्य जो आहे तर तो देत असतात। तसेच तुमच्या आजूबाजूला जर कुत्रा असेल तर कुत्र्याला तुम्हाला पोळी खाऊ घालायची असते। यामुळे पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्याचं काम आपल्या हाती
घडते, आपल्या हाती घडते. पितृपक्षात दान करण्यात देखील महत्त्व आहे. या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. तसेच त्यांना गरजेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देऊ शकता. वस्तू जसं की अन्नधान्य, कपडे दान तुम्ही करू शकता. यामुळे सुद्धा आयुष्यातील जे काही बॅड लक आहे तर ते कमी होते असं देखील मानलं जातं. त्याचबरोबर अजून भरपूर असे उपाय किंवा नियमांचं पालन हे पितृपक्षामध्ये करायचं असतं. पितृपक्षामध्ये घरामध्ये चुकूनही भांडण, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये 15 दिवसामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून आपल्या अवतीभोवती निवास करत असतात. ते सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात. त्यामुळे चुकून या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला कधीच काहीच वाईट बोलायचं नसतं. त्याचबरोबर या कालावधीमध्ये अन्नदान, पिंडदान, तर्पण या विधी आवर्जून आपल्याला करायचे असतात. हेच ते 15 दिवस असतात. या 15 दिवसामध्ये पितृदोषापासून आपण मुक्तता मिळू शकतो. जर या 15 दिवसामध्ये तुम्ही काहीच केलं नाही तर तुमच्या घरामध्ये पितृदोष वाढू शकतो आणि ज्या वेळेस पितृदोष आपल्यावरती असतो, आपल्याला लागलेला असतो, त्यावेळी कधीच कोणत्याच प्रकारचं जे काही आपण काम हातामध्ये घेतो त्यामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत नाही. अनेक प्रकारचं दुःख, संकटे, अडचणी मागे लागलेले असतात. आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही. सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जातो. म्हणजेच काय तर या ना त्या कारणाने निघून जातो. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही आणि या इच्छा मग धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती किंवा नोकरी संबंधित देखील असू शकतात किंवा अनेक शारीरिक, मानसिक अशा इच्छा असतात तर त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी, अडथळे जे आहेत तर ते येत असतात. त्यामुळे प्रत्येक कोणतंही काम तुम्ही ज्या वेळेस हातामध्ये घेता त्यामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं हे खूप गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे आपल्या 12 महिन्याचं आपलं 1 वर्ष असतं तर तो त्यांचा संपूर्ण 12 महिन्याचा 1 दिवस मानला जातो. इतकं संपूर्ण खडतर व प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये असतो. त्यामुळे पितृपक्षामध्ये रोज त्यांच्यासाठी घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून व घरामध्ये बसून 1 वेळा पितृस्तुती पठण करायचं आहे. यामुळे घरातील नवरा बायकोतील जे काही भांडण आहे, वादविवाद असतात तर ते कमी होतात. घरामध्ये शांतता येते आणि एकोपा जो आहे तर तो कायम टिकून राहतो. आता बघा, मृत्यू लोकातून ज्या वेळेस आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपामध्ये येतात तर ते गाय असेल, कावळा असेल, कुत्रा असेल तर यांच्या स्वरूपामध्ये ते पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळेच आपल्याला गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. जर आपण ही वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, गाईला जर आपण ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील आणि संपूर्ण आपल्या घराचं जे काही कल्याण आहे तर ते होईल. कारण बघा, गायीमध्ये 33 कोटी देवी देवता जे आहेत तर ते निवास करत असतात. आपण पुरातन काळापासूनच गायीची उपासना करत आलेलो आहोत, गायीची सेवा करत आलेलो आहोत. गायीची सेवा केली जाते म्हणजे साक्षात 33 कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि ज्यावेळी आपण गायीची पूजा करतो, सेवा करतो, गायीला नमस्कार करतो त्यावेळेस ज्या काही वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला असतात ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. आता पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुमचे ज्या दिवशी श्राद्ध असतं त्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तुम्हाला रोज करणं शक्य असेल
तर तुम्ही रोज देखील करू शकतात. नसेल शक्य रोज तर तुम्हाला ज्या दिवशी टाइम असेल त्या दिवशी ज्या वेळेमध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. काहीही अडचण नाही. फक्त घरामध्ये सूतक असेल, पिरियड्स असेल तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर हा उपाय घरातील महिला पुरुष कोणीही करू शकता. काहीच अडचण नाही. हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपली रोजची घरातील जी काय देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. शक्य असेल तर दक्षिण दिशेला तोंड करून बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तुतीचं पठण देखील करायचं आहे. त्यानंतर आपले स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आणि एक नैवेद्य तुम्हाला तयार करायचा आहे. आता हा नैवेद्य कशा पद्धतीने तयार करायचा आहे बघा. तुम्हाला सर्वात प्रथम थोडीशी कणिक घ्यायची आणि ती कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही. अळणी कणिक तुम्हाला चपातीसाठी मळायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही चपाती भाजून थंड करून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये ती ठेवायची आहे. त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला गूळ जो असतो बरोबर शक्य असेल तर तांदूळाची खीर तुम्हाला तयार करायची आहे. पण नसेल शक्य तर तांदूळाची खीर करणं तर मग थोडेसे तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे. आता कृपा करून जर शक्य असेल तर खरंच तुम्ही तांदूळाची खीर जी आहे तर ती आवर्जून तयार करा आणि तांदूळाची खीर आपल्या पितरांसाठीच या 15 दिवसामध्ये समर्पित केलेली असते. त्यानंतर हा नैवेद्य घ्यायचा आहे. संपूर्ण घरातून हा नैवेद्य तुम्हाला फिरवायचा आहे. आपलं जसं की किचन असेल, हॉल असेल, जेवढ्या रूम असतील तेवढ्या घरातून तुम्हाला हा नैवेद्य फिरवून घ्यायचा. आजूबाजूला जवळपास कुठे किंवा आपल्या दारावर जर गाय येत असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर गायीच्या चारही पायांवरती पाणी तुम्हाला टाकायचं आहे. गायीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. गायीला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना गायीचा चेहरा जो आहे तर तो दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने तुम्हाला गायीला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना हा एक नाव तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे विषकपी महादेवांचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला शिव पुराण ग्रंथ जो आहे तर त्यामधून सांगत आहे. विषकपी महादेव असं म्हणून तुम्हाला हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर गायीला थोडंसं पाणी सुद्धा तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा हा उपाय आहे. जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडचणी नक्कीच दूर होताना तुम्हाला दिसतील. त्याचप्रमाणे घरातील पितृदोष जो आहे तो सुद्धा कमी होताना तुम्हाला दिसून येईल. मुलांच्या प्रगतीमध्ये तुम्हाला मुलांची प्रगती झालेली तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल. तर मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा. व्हिडिओमध्ये काही कमी जास्त वाटलं असेल, तुम्हाला काही शंका असेल, काही नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये ज्यांना नाही समजलं त्यांनी कमेंट करा आणि कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ